नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत करतो. हे जीवन सुंदर आहे या माझ्या चॅनलमध्ये. आणि आपण आता पहिल्या भागात पाहिलं की आपण ज्यावेळी कासाच्या गार्डनमध्ये गेलो होतो त्यावेळी मुलांनी पकडम पकडा ही खेळ खेळला आणि आपल्याला एक देव मिळाला होता. आपण दुसऱ्या भागात पाहूया. जंगली जिलेबी मुलं खात होती आणि आजोबा जे आता शहरात राहायला आलेत गावावरून ते काय म्हणाले आणि मुलांनी कशा प्रकारे मौज मजा केली. धन्यवाद. तर मंडळी, इकडे काही मोठी माणसं जी आहेत ती बसली आहेत, गवतावर बसण्याचा आनंद घेत आहेत. इकडे काही झुडपे बिडपे आहेत. नमस्कार. तर मंडळी, खूप मोठं गार्डन आहे आणि मुलांना खेळण्यासाठी खूप जागा आहे. इकडं पण तुम्ही बघू शकता की साइडून पाम बीच रोड आहे जे ठाणे बेलापूर रोडला जोडलं जातं. ते पाम बीच रोड च ब्रिज आहे इथे. तर कायराला ताण लागली आहे पुन्हा एकदा. चल, पाणी कुठे ठेवलंय? पाणी संपलं. मग आता काय करायचं? तर मंडळी, शांतपणा आणि अवखळपणा असा दोन्हींचा संगम असलेलं हे गार्डन आहे. तर मुळात गार्डनची जी रचना आहे ती खूप छान आहे आणि मुलांना खेळण्यासाठी पण आहे आणि जी मोठी माणसं आले त्यांना शांतपणे बसण्यासाठी पण भरपूर जागा आहे. तर असं एक छान गार्डन आहे. नक्कीच ज्यांनी कोणी या गार्डनची रचना केली आहे त्याचं खरोखर आभार, कारण खूप छान अशी रचना केली आहे. आणि तर मंडळी, इकडे काही मुले फळं पाडत आहेत. हे काय फळं आहेत? जंगल जलेबी असं त्या फळाचं नाव आहे. पण ते हे पिकलेलं आहे का ते कच्चं आहे? चांगलं लागतं. तर ही मुलगी इकडे हे काढत आहे जंगल जिलेबी. मुली, काय नाव तुझं? रुची. रुची नाव आहे. ते बघू दे एक. आणि हे कसं खायचं, कसं आहे? फोडायचं आहे? दाखव. अरे दिखा, इधर दिखा मुझे कैसा खाता है वो दिखा. अच्छा, इतना ही खाता है उसमें से? एवढंच खाता? तर मंडळी, मला इथे पिंटू भेटला आहे. पिंटूला मराठी समजते आणि पिंटू मराठी पण बोलतो चांगला. उत्तर प्रदेश त्याचं हे आहे, राज्य आहे, परंतु तो मराठी चांगला बोलतो. आणि कोपरी गावात कधीपासून राहतोस? कोपरी गावात तो 2 वर्ष झाला राहतोय. तर ह्या गार्डनमध्ये येतोस का नेहमी फिरायला? प्रत्येक रविवारी तो येतो गार्डनमध्ये. आवडतं का तुला गार्डन? त्याला आवडतं असं तो सांगतोय. चल पिंटू, धन्यवाद.
तर मंडळी आता बरीच माणसं आली आहेत, संध्याकाळी 5 वाजून गेलेत. तर सुंदर असं गार्डन आहे आणि लोकांना खूप आवडीचं आहे आणि खूप प्रशस्त आहे. म्हणजे फिरण्यासाठी, खेळण्यासाठी, बसण्यासाठी, गप्पा गोष्टी करण्यासाठी खूप अशी जागा आहे. तर आता गर्दी वाढली आहे. मुलं बघा किती आनंदाने खेळत आहेत. इकडे आजोबा भेटलेत. हो आजोबा नमस्कार. काय बोलताय? कोणाला नातवाला घेऊन आलेत काय? हो काय, तुमचं गाव कोणतं? पुण्याचं का? आणि इथे कुठे कोपरी गावात राहता? हो काय, म्हणजे सर्व फॅमिली राहते का? कोण राहतो मग? मुलगा राहतो आणि तुमची सून आहे आणि त्यांचे मुलं आणि तुमची पत्नी वगैरे? हां, तर आजोबा तुम्ही मग इकडं मुलाकडे इकडे राहण्यासाठी आलेत मुंबईमध्ये. मग इकडं आवडतो का कोपरी गावात? आता काय नाही आवडलं तरी आपलं दिवस काढायचे. हां, तर आजोबा सांगत आहेत की त्यांना नाही आवडलं तरी ना, तरी आपले गावाकडेच मन लागतो, पण शेवटी काय मुलाकडे पण राहायला पाहिजेच. अच्छा अच्छा, चला धन्यवाद. तर इकडं मुलं खेळत आहेत आणि त्यांचे पालक सगळे इकडे बसले आहेत. इकडे खूप इन्स्ट्रुमेंट आहेत खेळण्यासाठी. झोपाळे आहेत, घसरगुंडी आहे, सिसो आहे, पुन्हा ही चक्री आहे. तर मंडळी उत्तम बावधने मध्ये भेटले तिकडे. तर तुम्ही कोणाला? मुलीला घेऊन आलेत ना? मुलीला घेऊन आलेत. तर तिथे तर कसं आहे हे गार्डन? बोला. छान आहे. तर उत्तम साहेब सांगत आहे की मुलांसाठी खेळण्यासाठी हे छान गार्डन आहे. आणि रविवार सुट्टी असल्यामुळे आले आहात ना तुम्ही? की रोज येतात? रविवारी सुट्टी असल्यामुळे ते आले आहेत. तर मंडळी मगाशी गर्दी खूप कमी होती, आता खूप गर्दी वाढली आहे. खूप मुलं आली आहेत इकडे आणि पालकही खूप आले आहेत. तर मगाशी मी म्हटलं होतं की इंडिया आणि न्यूझीलंड सामना असल्यामुळे पालक आले नाहीत, पण ते चुकीचं होतं. कारण पालक आले आणि थोडं संध्याकाळ झाल्यानंतर पालक इकडे आले आहेत आणि मुलांनाही घेऊन आले आहेत. आणि रविवार असल्यामुळे खूप मुलं येतात इकडे. गेली कुठं? तर मंडळी हे पाणी थ्रो करण्यासाठी मशीन आहे. सगळीकडे पाणी उडवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मुलांना ताण लागल्यामुळे पुन्हा एकदा ते पाणी पित आहेत. किती धावले ते सगळे सारखे सारखे धावत पळत होता. चला पोरांना जायचं आता. मुलं धावून धावून दमलीत आणि आता पाणी पित आहेत. झाला आहे, मुलांचा फिरून झाला आहे आणि माझं फिरून झाला आहे. खूप आनंद वाटला. आजचा रविवारी सुट्टी असल्यामुळे मुलांना घेऊन आलो होतो इकडे गार्डनला. कारण मी पण बरेच दिवस आलो नव्हतो. कारण दर रविवारी
गावाला काही ना काही कामानिमित्त जावं लागत होतं, पण आज आलो आणि खूप आनंद वाटला इकडे येऊन. मुलांना खेळताना पण बघितलं आणि इथले काही लोकांनी मला चांगले सहकार्य केलं. तर खूप खूप धन्यवाद. बोला. काकांची व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब कमेंट शेअर करा. तर मंडळी, आमचा शरण्य तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. असं कोण